सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. ऐका, अभंग तुकोबरायचा आणि तुकोबरा या अभंगातून देवाच्या दरवाजात मागणी मागतायत, नाम इच्छा प्रकट करतायत. अभंगातील पहिलाच प्रश्न असा आहे, अभंगातील चिंतन असं आहे की भाऊ इच्छा कुणाला नाही. तुमचं माझं जीवन सोडून द्या, इच्छा एक नंबर देवाला सुद्धा आहे. ऐका बरं चिंतन, नोहे नोहे इच्छा ही साधूला सुद्धा आहे. ऐका, आणि इच्छा ही तुम्हाला मला सुद्धा आहे. पण गंमत अशी आहे, भगवंताची इच्छा वेगळी आहे, ऐका, साधूची इच्छा वेगळी आहे, आणि 3 नंबर तुमची माझी माणसाची इच्छा वेगळी आहे. पण भरत महाराज इच्छा नाही दत्तराव, असा विश्वाच्या पाठीवर एकही मर्द सापडणार नाही. लहान घ्या, तरुण घ्या, म्हातारा माणूस घ्या, कुणीही घ्या, सगळ्यांना इच्छा. एकच मिनिटात सांगतो, एकच मिनिटात. कितवीला आहे तू? तू 3रीला. चमूला मस्त. वा, काय नाव आहे तुझं? अवधूत. लाजायचं नाही, घाबरायचं नाही, काय नाही, काय नाही. मी तुला बोचकरी नाही घेणार, अजिबात लाजायचं नाही, काय नाही, काय नाही. अवधूत, खरं सांगायचं, लाजू नको, भेऊ नको, लाजू नको, काय नाही, कोणाला भेयचंय. खरं सांग, लग्न झालं नाही? नाही, उगा ऐका, कीर्तनाचं नाव असतं महाराज, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी, आणि याचं नाव कीर्तन आहे ना. तर आलाय महाराज काय गाडी आणि काय फेटाय लईच वजनात, गप, याचं नाव कीर्तन नाही. अवधूत, तुझं लग्न झालं का? नाही. खरं सांगायचं, खरं, हा, खोटं बोलायचं नाही. तुला मही शपथ आहे, लग्न करायची इच्छा आहे का नाही? हा, वारे पठ्या, वा वा वा, मठा पुढचा निघला देऊ माझ्या. बरं, हे हार काढू का? हार काढू? हा, कमी विचारलं, हारामुळं राजीव गांधी गेलेली, म्हणून माझी इच्छा हार काढावून येणे करायला घालावं. येणेकरी आमच्या जवळचेच आहेत बरं का. हो, इच्छा आहे ना तुला? आहे, घाबरायचं नाही. माझं झालं, यांचं झालं, यांचं झालं, यांचं झालं. लग्न करायची इच्छा आहे, जाऊन द्या. पोराची काय सांगत बसू इच्छा. एक नंबर भगवंताची इच्छा आहे. थोडक्यात सांगतो, भगवंताची इच्छा काय हो? मी प्रत्येक सजीवामध्ये असावं, दिसावं, नटावं, राहावं. उपनिषद गोड वर्णन करतं, एको अहम बहुशाम. त्याला नाथबाबाचं गोड वर्णन आहे. एकलेन कंठेची मनोनियायेने केले निर्माण 14ही भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5ही महाभूते बहुतिके भिन्न भिन्न ओ. ऐसा लागविहा माया सूत्रधारी. ही एक नंबर भगवंताची इच्छा आहे. प्रत्येक सजीवामध्ये मी असावं, दिसावं, नटावं आणि राहावं. जाऊन द्या गड्या. एक नंबर देवाची थोडी बाजूला ठेवा. 2 नंबरची इच्छा आहे साधूची. विचारू आपण, का हो महाराज, साधूची इच्छा काय? ज्ञानोबराय बोललोय, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. अरे, विश्व सुखी व्हावं ही ज्ञानोबरायांची इच्छा आहे. म्हणून ऐका ना, साधू संत जे जीवन जगले ना दादा, स्वतःसाठी नाही, जगाच्या, तुमच्या माझ्यासाठी जीवन जगले. म्हणून तर ऐका रे, साधू संतांचे फोटो घरातल्या भिंतीवरती, तुमचे माझे नाही. हे आपण जे जीवन जगतो ना महाराज, आपल्या गाडीसाठी, बंगल्यासाठी, काय फेट आहे, काय कोट आहे, काय महाराज आहे, काय ब्रासलेटचं धोतर आहे, काय रातोर आहे, काय सेंट आहे. अरे, तुम्ही आमच्यासाठी जगतो, आपण आपल्यासाठी जगतो. पण साधू संत जे जीवन जगतात ना दादा, स्वतःसाठी नाही. मग ते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी.
म्हणतात येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कशाला? याची त्याची निंदा करायला नाही, बांध कोरायला नाही, भाऊकीचे भांडण घ्यायला नाही, मग स्वैर्याची निंदा करायला नाही, मग जगाचं कल्याण करायला. म्हणून एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या घरात, तुमच्या घरातल्या भिंतीवरती तुमच्या ढोपर पंजोबाचा फोटो आहे का हो? हा, माझ्या नाही बरं का, माझ्या बिलकुल नाही. तुमच्या आहे का? जाऊन द्या. ढोपर पंजोबा हो, आपर पंजोबा, आपर आहे का? आपर, आपर नाही बरं. निपर पंजोबा, निपर नाही बरं. खापर, खापर, हा, खापर पंजोबा आहे का? जाऊ द्या, खापर बी नाही. आपरण, ढोपरण, निपरण हे तर सोडून द्या. खापर, ज्याच्या रक्तातून जन्म झाला, कीर्तन लक्षपूर्वक आहे का, ज्याच्या रक्तातून जन्म झाला ना दादा, त्या रक्ताचा फोटो घरातल्या भिंतीवरती नाही. ज्याच्या रक्तातून आजोबाचा जन्म झाला, त्या आजोबाचा सुद्धा फोटो काही काहीच्या घरातल्या भिंतीवरती नाही. मी काही काहीच्या म्हणतोय मुद्दाम, ज्याच्या असल त्याला तर वारकरी संप्रदायाचा सलामच आहे गड्या. पण काही काहीच्या घरातल्या भिंतीवरती बापाचा नाही, आजोबाचा फोटो नाही, पंजोबाचा नाही, खापर पंजोबाचा नाही, निपर पंजोबाचा नाही, ढोपर पंजोबाचा नाही, या कोणत्याच रक्तावळीचे फोटो तुम्हाला तुमच्या घरातल्या भिंतीवरती दिसणार नाहीत. पण माझं पुढचं वाक्य इग्नोर करू नका. रक्ताचे फोटो महाराष्ट्रातल्या भिंतीवरती कुणाच्याच घरी नाहीत. पण या महाराष्ट्रात असं एक बी घर नाही की त्या घरातल्या भिंतीवरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. त्या घरातल्या भिंतीवरती तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, सद्गुरू सावता महाराज. अरे का? त्याच्या रक्तातून जन्म झाला दादा. त्या बापाचा फोटो दिसणार नाही, रक्ताचा फोटो दिसणार नाही, पण साधू संतांचे, शूरवीरांचे फोटो घरातल्या भिंतीवरती. उत्तर एकच आहे महाराज, तुमच्या माझ्यासाठी जगले, हीच इच्छा आहे. आपण सुखी व्हावं ही साधू संतांची इच्छा आहे. जाऊ द्या, एक तास सांगन मी तुम्हाला साधूची इच्छा, पण आपली साधूची इच्छा सुद्धा थोडी बाजूला ठेवा, देवाची इच्छा थोडी बाजूला ठेवा. 3 नंबर इच्छा आहे ना महाराज, ती तुमची माझी. आता माणसाची इच्छा काय एक राहिली का? कुणाला काय आवडतं, कुणाला काय, कुणाला काय, कुणाला काय, कुणाला काय, कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 4 नमुन्याचं हा प्यायला आवडतं. एक जण, आता इथलं नाही सांगत, आमच्या गावातलं सांगतो, एक जण भलता प्यायचा. त्याला म्हणलं अरे कम प्यायला रे, बायको रोज हाणायला लागली, अजिबात पिलं नाही पाहिजे, पेनीने माणसाची जिंदगी बरबाद होती. ते म्हणलं महाराज काय करावं? मुझे पीने का शोक नाही. महाराज शोक नाही हो. मी त्याला म्हटलं पिलं नाही पाहिजे. कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला कपडे घालायला, कुणाला वाजवायला, कुणाला गायला, कुणाला कीर्तन, कुणाला साऊंड. काय प्रत्येकाची इच्छा भिन्न आहे. पण ज्ञानोबाराय गोड बोलले, माऊली बोलले, जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. थोडं सोपं सांगतो, 1 नंबर सत्ता. कुणाला आवडत नाही हो? गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान व्हायला कुणाला आवडत नाही? हा, असं कुणाला वाटत नाही मोदी साहेबाला खाली वाढावं आणि त्यांच्या खुर्चीवर मी बसावं? तुमची गोष्ट सोडून द्या, रोज कीर्तन आहेत मला, रोज. महाराष्ट्रात तालुका जिल्हा सध्या शिल्लक नाही, पण मला सुद्धा वाटतं मोदीला खाली वाढावून त्याच्या खुर्चीवर मी बसावं. सत्ता आहे ना महाराज, प्रत्येकाला आवडते हो सत्ता. प्रत्येकाला, लहान मुलीला आईवरती, आईला मुलीवरती, मुलाला बापावरती, बापाला मुलावरती सत्ता आहे महाराज, प्रत्येकाला आवडते. पण सार्वभौम पद पडिये. काही साधकांनी प्रश्न केला माऊलींना, का हो माऊली हे आम्हाला आवडणार नाही, पण माऊली म्हटले, न मरणे निर्विवाद जगा पडिये. एवढे लोक तुम्ही माझ्या कीर्तनाला आलात. उद्या काल्याचं कीर्तन आहे आमच्या साखरे बाबांचं, उद्या सुद्धा सगळ्यांनी या. पण आज आले, ऐका, इतके जण तुम्ही कीर्तनाला आले, कीर्तन झाल्यानंतर कुणाला वाटतं का हो जावा म्हणून? हा, वाटतं का कुणाला जावं? जावं म्हणजे घरी कीर्तन झाल्यावर घरी झोपायला नाही म्हणत मी. ऐ नो घरी गोइंग टू यमपुरी वाटतं का? नाही. आगामर हा बोलन साहती आणि मेलिया वरी रडती. मर हा शब्द कुणाला आवडायला तयार नाही भरत महाराज, पण मरण कुणाच्या बापाला चुकत मौताच्या पुतुची पाबाच देगी, मौताच्या पुतुची पाबाच देगी.
घर से बाहर निकलना पड़ेगा हम जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना देखना है तुझे दिल सुनेरा देखना है तुझे दिल सुनेरा बाबा फूलों से निकलने से पहले मुझको कांटों से चलना पड़ेगा जिंदगी में किराए का घर है एक नहीं कभी बदलना पड़ेगा तब मुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा तब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। वाह, अत्यंत गोड आहे. सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा सांझ के अरे सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनेरा पाओ फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा. जावं लागतं, मरावंच लागतं, याला प्रमाण आहेत. नाशिवंत देह जाणार सकळ किंवा येतो उरो नाही आली एरते पामर वाह. एरते पामर जीव की एरते पामर जीव की नाली उरोने बता माऊली वाह वाह वाह. नाली उरो येरते पामर जीव किती. जावं लागतं महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला पण आता उठा. अंडरलाईन उठा संत म्हणतात आता तरी जागे व्हा रे मरायचं. आता जागा रे भाईन जागा जागा रे भाईन जागा जागा रे भाईन जागा भाईन जागा निधल्या नाडोने भागा निधल्या नाडोने भागा भागा आता जागा रे भाईन जागा जागा भाईन जागा जागा रे भाईन जागा
मरण आहे हे लक्षात असू द्या. लोक मरण विसरले महाराज. इच्छा आहे माणसाची मी मरूच नाही. ऐका ना, मरायचे सगळ्यांना हे लक्षात ठेवा, पण मरण्याच्या अगोदर अरे कधीतरी एवढ्या गोड सप्ताहात या, इथं वर्गणी द्या. अहो दवाखान्यात गेले तर 10 15 20 हजार लोकांचे जातात गपकिनी. डॉक्टर म्हणला ना 50,000 झाले, माणूस लगेच काढून देतो महाराज ATM मधून. पण इथं येऊन माणूस साधे 1000 रुपये वर्गणी देत नाही. हे मरण्याच्या अगोदर उपकार करावं. मरायचं तर सगळ्यालाच महाराज मरण्याच्या अगोदर काहीतरी केलं पाहिजे. आणि हे महाराज त्याच्यासाठी बनवलंय. देवे दिला देह भजन हा गोमटा. नाही तर काही काही लोक निसते आया खाया सोया आणि गया. तूने क्या किया. औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाक जमाना कमाया. दत्तराव खाया पिया सुख से सोया नाक जमाना कमाया. खाया पिया सुख से सोया नाक जमाना कमाया. की भज मन रामायण वाह की भज मन रामायण की भज मन रामायण की भज मन रामायण रामायण रामायण. असं उजडूस तर चलून देईन मी, पण वेळ कमी माझ्याकडे. मरायचंय आपल्याला, ही इच्छा आहे माणसाची मी मरूच नाही. आणि सांगू का गंमत अशी आहे, देवाची इच्छा पूर्ण होते विलास महाराज बरं का दाजी, साधूची इच्छा पूर्ण होते, पण ही माणसाची इच्छा कधीच पूर्ण होत नाही महाराज, कधीच नाही हो. एखाद्याकडे आल्टो गाडो आहे सुद्धा, आल्टो झाली की वाटतंय माणसाला आता स्विफ्ट घ्यावा, लई कीर्तन वाढले वा वा. स्विफ्ट झाली की वाटतं अशी मस्त ब्रेझा घ्यावा, लई कीर्तन वाढले वा वा. ब्रेझा झाली की वाटतं नाही रिक्झा खाली आली ना थोडी, डबल घेऊ का. अगोदर माणसाला वाटतं अशी आल्टो घ्यावा, आल्टो झाली की वाटतं अशी रिट्झा घ्यावा, रिट्झा झाली की वाटतं स्विफ्ट घ्यावा, स्विफ्ट झाली की वाटतं ब्रेझा घ्यावा, ब्रेझा झाली की वाटतं स्कॉर्पिओ घ्यावा, स्कॉर्पिओ झाली की वाटतं इनोवा घ्यावा, इनोवा झाली की वाटतं फॉर्च्युनर घ्यावा, फॉर्च्युनर झाली की वाटतं BMW घ्यावा, BMW झाली की वाटतं असं फरारी घ्यावा, फरारी झाली वाटतं हेलिकॉप्टर घ्यावा, हेलिकॉप्टर झाले वाटतं विमान घ्यावा. आता विमान झाल्यावर आबाळ खातो का काय. ही माणसाची भंगारी इच्छा आहे महाराज. ही माणसाची इच्छा, माणूस मेला त्याचा भुगा झाला तरी कधी पूर्ण होत नाही. ही माणसाची इच्छा. म्हणून सांगू का, माणसाची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. तुमचं माझं उदाहरण सोडून द्या, जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण घेऊ. इंद्र बारी चंद्र छत्र धरी यम पाणी वा हे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी विदलेख करी दळण कांडण, मैराळ देव कानडे करी ती राक्षसांच्या दाड्या फावे, आरसा न दावी ती जया पुढे त्याची रोकडे तुळानी नवग्रहाची तुळा गाडे, ते रावण घातले बांधवडे विघ्न न राहू शके जया पुढे, तोची गणेश होऊनी बापुडे, गाढवाचे कळप गाडे चोहीकडे ओढत असे. कुणाच्या श्रीमंतीचं वर्णन नाही, माया आज्याच्या रावणाच्या 7 कोटी घरा रावणाची सोन्याची, कोटी कौलाराची, इटाची, मातीची, छपराची, वाळूची, सिमेंटची सोडून द्या. 2च रूमचं घर बांधतो महाराज माणूस, 2च रूमचं. पण गावातल्या कुणाला चौकात बोलून द्या ना, हो म्या बांधले बर. 7 कोटी घर रावणाची सोन्याची राजा. कोटी घरी जेते काचारी काचारी काव्याची सुत काचनाची कोटी घर, 7 कोटी घर रावणाची सोन्याची. पहिली इच्छा रावणाची, दुसरी इच्छा आणि तिसरी इच्छा, तिन्ही पूर्ण झाले नाही. पहिली इच्छा, रावण म्हणे खारा समुद्र गोड करीन, झाला का. जर खारा समुद्र गोड झालाच असता तर मराठवाड्याला टँकरची पाळी आली असती का. रावणाची दुसरी इच्छा आहे, रावण म्हणला स्वर्गाला शिडी लावेन, लावली का. जर स्वर्गाला शिडी लावलीच असती तर आपली पोरं बीडला संतोष माता टॉकीजला दबंग पिक्चर पाहायला गेली नसती. मग डायरेक्ट शिडी बरी रंभा अप्सरा पाहायला गेले असते. कसं पटत आहे हो. रावणाची तिसरी इच्छा आहे,
दत्तराव रावण म्हणणे सोन्याला सुगंध आणील, सोन्याला आला का हो? हा, जर सोन्याला सुगंध आलाच असता आपल्या लोकांनी ज्वारी बाजरी मका कडबा कापूस गहू सगळं विकून वासावा अंगठ्या विकत घेतल्या असत्या. आला वास घे अंगठी, आला वास घे अंगठी. इथं रावणाची इच्छा पूर्ण झाली नाही, त्याच्यापुढे तुमचा माझा संसार खूप लहान आहे. 2 एकर जमीन आहे आपल्याला, त्याच्यात 50 घाण पाण्याचे नालेत. आणखीन सांगू का, 1 चिपडी बायकून 2 शिंबडे पोरं. हे तुमच्या माझ्या सगट आहे, नुसतं तुमच्यावरच घेत नाही, माझ्या सगट. अरे रावणाची इच्छा पूर्ण झाली नाही संसारातली, तुमची माझी कधी व्हायची? माणसं इतके वडाताण करतात महाराज, लयच वडाताण करतात, लयच पळतात, कायच गाड्या कायच माणसं इतकी वडाताण करतात महाराज. अरे कशाला, मस्त फ्रेश जगा महाराज, जीवनात फ्रीडम ठेवा, मस्त वेळेची वेळेवर खायचं, सकाळी एकदा चहा प्यायचा, दुपारी जेवण करायचं, संध्याकाळी एकदा चहा प्यायचा. हो, नाही तर लोक चला ना चहा प्यायला, हो चला चला महाराज खायला, हो चला. अरे खाण्याला बंधन नाही, बोलण्याला बंधन नाही. वेळ कमी आपल्याला, माणसाने मोजकं खाल्लं पाहिजे, मोजकं बोललं पाहिजे. कोहरच खात्यात नसावी बासर निद्रा बहुबासना, नसावी बासर निद्रा बहुबासना, बासर निद्रा बासर निद्रा अत्यंत गोड प्रमाण आहे. असं टाळकरी पाहिजेत महाराज कीर्तनात, म्हणजे असं मस्त मजा येते. नाही तर आम्ही असं कीर्तन रंगवायचं आणि टाळकऱ्याने राधा रंगाने दिसते छान, त्या मानकडात 2 टपू टाकले पाहिजे. काय म्हणतो महाराज, काय सांगायला आहे, तू काय म्हणायला. हो वा माऊली, अत्यंत गोड. युक्त आहार, महाराज म्हटले आहार थोडा पाहिजे रे, बोला पण थोडं. हो, असं थोडं थोडं असलं पाहिजे, नाही तर किती खा संसारात, किती कमवा कमीच आहे महाराज. माणसाची इच्छा संसारात अण्णा कधीच पूर्ण होत नाही. सांगू का, तुमची माझी दुनिया भगवंतानी बेकार बनवली महाराज, बेकार. म्हणजे कवी कदरून म्हणला देवाला, देवा दुनिया बनाने वाले. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड.